हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा. मी पण छान आहे. तर मी आज फोल्डेड ब्राईड घातली आहे. पूर्ण बघा व्हिडिओ. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर मी आज सांगणार आहे तुम्हाला मी केसांना काय लावत होते आधी. तर खूप कमेंट पण येत होत्या तुम्ही केसांना कोणतं तेल लावा, तर मी सांगणार आहे आज. तर जास्त काही लावत नाही मी केसांना आता. तर आधी खूप काळजी घेतली आहे मी केसांची, पण आता काळजी घेतल्या जात नाही, कारण मुलांची शाळा वगैरे काम असतं घरी, त्यामुळं काही जमत नाही. आधी लहानपणी खूप काळजी घेतली आहे लग्नाच्या आधी. तर एक तेल बनवायची मी घरी ते, आणि ते तेल मी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवत होती ते. कोकोनट ऑइल केसांना सर्वात जास्त चांगलं ऑइल कोकोनट ऑइल शिवाय दुसरं कोणतंच ऑइल नाही आहे, तेच लावायचं कोकोनट ऑइल. त्याच्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर ते जास्वंदाचं फूल असतं त्याचे ते पानं तोडून ते त्या कोकोनट ऑइलमध्ये तळून घ्यायचं चांगलं काळे होस तर ते पानं, फुलाचे पानं तळून घ्यायचे. लाल फुल पाहिजे ते, तर लाल फुलाचे पानं तळून घ्यायचे चांगले काळे होऊस तर, आणि ते तेल वापरायचं आहे. त्या तेलाने चांगले केसांची मालिश करायची आहे. तर मी लग्नाच्या आधी तेच तेल वापरत होती. तिथं आमच्या इथं मोठं झाड होतं, ते झाडाचे खूप सारे फुलं निघायची, मग सोपं जायचं तेल बनवायला. तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही विकत आणू शकता ते फुलं. तर त्याच्याने केस खूप लांब, केसांना वाढ लागते त्या तेलाने. काळे राहतात केस. माझ्या केसांमध्ये अजूनपर्यंत एकसुद्धा पांढरं केस नाही, पूर्ण काळे केस आहेत. आणि आधी केस खूप छान होते, पण इथे बोरवेलचं पाणी आहे त्यामुळे खूपच गळायला लागलेत केस बोरवेलच्या पाण्याने. तर ते तेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बनवू शकता. केमिकलचे तेल अजिबात लावायचे नाही केसांना, त्याच्याने पण नुकसान होते केसांचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. तर ब्राईड घालून झाली आहे बघा. आता मी तिला फोल्ड करते. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल, धन्यवाद. तर भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय.